मागील भागात आपण पाहिलं, वार्डनचा फोन आल्यानंतर मंदाताई आणि सुधीरराव दोघं हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. राघवनं झालेली सगळी घटना मंदाताई आणि सुधीररावांना सांगितली. आपल्या मुलीला असं निश्चित पडलेलं बघून दोघंही अगदी शॉकमध्ये गेले होते. डॉक्टरांसोबत त्यांचं मानसीच्या तब्येतीविषयी बोलणं झालं होतं. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 41. डॉक्टर मंदाताई आणि सुधीररावांसोबत बोलून निघून गेले. राघवा, आम्ही घरी जातो आता. मानसीचे आई बाबाही आलेत, माई म्हणाल्या. ठीक आहे माई, मी थांबतो इथं. काही मदत लागली तर सोयीचं होईल. पोलीसही येतील दवाखान्यात मानसीचा जबाब घ्यायला, राघव म्हणाला. माई आणि रजनी दोघी घरी निघून गेल्या. कॉलेजमध्ये जाताना रजनीनं हॉस्पिटलमध्ये डब्बा पोहोचवला. राघवनं मंदाताई आणि सुधीररावांना जबरदस्तीनं 2 घास खाऊ घातले. मानसीचा जबाब नोंदवण्यासाठी दुपारी पोलीस आले होते. इन्स्पेक्टर साहेब, सापडला का तो? राघवनं पोलिसांना विचारलं. असे लोक लगेच सापडतात का? परागंदा आहे तो. पळून पळून कुठं पळणार? आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची माहिती पुरवली आहे. लवकरच सापडेल. पेशंटची जबानी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या शुद्धीवर आल्या की कळवा. आम्ही तोपर्यंत त्या हरामखोराला पकडतो. पोलीस बोलून निघून गेले. राघव रात्रीसुद्धा हॉस्पिटलमध्येच थांबला होता. रात्री माई आणि रजनी मंदाताईंना घेऊन घरी गेल्या. दरम्यान मानसीवर एक ऑपरेशन करण्यात आलं. मानसी अजूनही बेशुद्धच होती. गौरीला ही बातमी कळताच ती सुद्धा मानसीला भेटायला आली. गौरी आल्यावर मंदाताईंना थोडा आधार वाटला. 4 दिवस सगळ्यांनाच खूप जड गेले. 4 दिवसांनी मानसी शुद्धीवर आली. ICU मधल्या वातावरणाला ती घाबरली होती. मी इथं कशी आले? शुद्धीत आल्या आल्या मानसी ओरडली. घाबरू नका. तुमचे आई बाबा बाहेर आहेत. तुम्हाला अजून थोडं बरं वाटलं की स्पेशल रूममध्ये शिफ्ट करेन. इथल्या सगळ्या स्टाफला सहकार्य करा, डॉक्टर म्हणाले. मानसीनं त्यावर मान डोलावली. तिचा हात सारखा तिच्या चेहऱ्याकडे जात होता. मिस मानसी, आपण बँडेज बांधला आहे. प्लीज ते निघू देऊ नका. डॉक्टर तिच्यासोबत बोलत होते. मानसीला नेमकं काय सुरू आहे काही कळत नव्हतं. 2 दिवसांनी मानसीला अजून बरं वाटलं. त्यानंतर तिला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. सुधीरराव आणि मंदाताईंना समोर बघून तिला खूप रडू कोसळलं. डोळ्यातलं पाणी पुसायला तिचा हात चेहऱ्याकडे गेला. संपूर्ण चेहऱ्यावर लावलेल्या बँडेजची जाणीव तिला झाली. आई ग, नेमकं काय झालं ग मला? त्या दिवशी त्यानं चेहऱ्यावर काहीतरी फेकलं आणि खूप आग झाली. एवढंच आठवतं ग मला. मला इथं कोणी आणलं? मानसीची प्रश्नांची मालिका सुरू होती. त्यानं म्हणजे कुणी? मंदाताईंनी मानसीला विचारलं. वीरेन, मानसी म्हणाली. तो तुझ्या कॉलेजमध्ये कधी आला? तू तर कधीच बोलली नाहीस त्याच्याबद्दल, मंदाताई म्हणाल्या. फर्स्ट इयर पासूनच होता. मी काही मुद्दाम वगैरे लपवलं असं काही नाही, मानसी म्हणाली.
ठीक आहे, मी आपलं सहज विचारलं. मंदाताई म्हणाल्या. आई, पण सांग ना, माझ्या चेहऱ्यावर एवढं का बांधून ठेवलंय? मानसी म्हणाली. त्या गोष्टींचा आता विचार करू नको, मंदाताई तिला म्हणाल्या. आई, प्लीज सांग. मानसी हट्टाला पेटली होती. काही नाही ग, लागलंय थोडं, होईल नीट. मंदाताईंनी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं. कारण सत्य घटना सांगायची त्यांना हिंमतच होत नव्हती. डोक्यालाही लागलंय का? पूर्ण चेहराच बँडेजमध्ये गुंडाळलाय का ग? केस पण गुंडाळून ठेवलेत की काय? मानसी विचारू लागली. अगं, किती प्रश्न विचारशील? डॉक्टर आले की तूच बोलून घे बाई एकदाच. मंदाताई हतबल झाल्या होत्या. त्या दिवशीचा प्रसंग आठवून मानसी पुरती खचून गेली होती. आपल्या चेहऱ्यासोबत खूप काही वाईट झालंय याची जाणीव तिला नव्हती. वीरेनबद्दल आणि एकंदरीत प्रेम या भावनेबद्दल तिच्या मनात चीड निर्माण झाली होती. तेवढ्यात राघव तिथं आला. त्यानं जेवणाचा डब्बा आणला होता. आई, ह्याला इथून जायला सांग. मला कुणाचीच आणि कोणत्याच प्रकारची सहानुभूती नकोय. मुळात आता मला मैत्री, प्रेम, सहानुभूती या शब्दांचीच चीड येते. कुणी कुणावर प्रेम करत नसतं. सगळे स्वार्थी असतात. बस. मानसी राघवकडं रागानं बघत बोलत होती. मनू, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? काही काय बोलतेस ग? मंदाताई तिला म्हणाल्या. राहू द्या काकू. तिला मी इथं आवडलेलं आवडत नसेल तर मी येणार नाही. राघव डब्याची पिशवी ठेवून पटकन रूममधून बाहेर निघाला. त्याच्या डोळ्यातलं पाणी मानसीला दिसलं होतं. काय हे मानसी, असं बोलतात का? मंदाताई परत तिला म्हणाल्या. याला कळलं असेल ना, वीरेंचं आणि माझं ब्रेकअप झालं ते. म्हणून मग आता मुद्दाम माझी काळजी घे. पण आता माझा मुलांवर विश्वासच राहिला नाही. सगळे मुलं सारखेच असतात, धोकेबाज. मानसी मनातल्या मनात बोलत होती. मानसी, काय विचार करतेस? मंदाताईंनी तिला विचारलं. आई, प्रिया आली होती का ग मला भेटायला? प्रिया, माझी मैत्रीण. अगं, ती नाही का 12वीतही माझ्या वर्गात होती? मानसी म्हणाले. नाही ग, कुणीच नाही आलं. तुझ्या वर्गातला राघवच तेवढा आला बघ, मंदाताई म्हणाल्या. कमाल आहे प्रियाची. जिच्यासाठी मी एवढं सगळं केलं, तिनं एकदाही येऊन भेटू नये. वीरेनला अद्दल घडवायची असेल तर मला तिची मदत लागेलच ना. त्या वीरेनला तर मी सोडणार नाही आता. त्याची पोलिसात तक्रार करायची आहे मला. पण मी अशी हॉस्पिटलमध्ये काय करावं? मानसी पुन्हा विचारांच्या गुंत्यात गुंतत होती. इकडं राघव वेटिंग एरियात उभा होता. सुधीरराव तिथं आले. राघव, त्यांनी राघवला आवाज दिला. काय काका, काही आणून देऊ का? राघवनं त्यांना विचारलं. बस रे थोडा, सुधीरराव म्हणाले. दोघंजण तिथल्या बेंचवर बसले. राघव, तुला तर माहीतच आहे, मानसीला बरं व्हायला भरपूर वेळ लागणार आहे. त्या वीरेंचाही अजून काहीच पत्ता लागला नाही. कॉलेजचं हे शेवटचं वर्ष आहे बाळा. तू तुझं नुकसान करून घेऊ नको. मानसीला रोज भेटायला येत जा हवं तर. पण कॉलेज आणि अभ्यास पुन्हा सुरू कर. तुझ्या आईचे खूप उपकार आहेत आमच्यावर. आम्ही आयुष्यभर
तुमचे ऋणी राहू. सुधीरराव हात जोडत म्हणाले. काका प्लीज, अहो मानसी माझी मैत्रीण आहे. आणि तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. मी उद्यापासून कॉलेजमध्ये जाईल. तसंही मानसीला मी इथं आलेलं आवडतही नाही, राघव म्हणाला. सुधीररावांनी त्याच्या खांद्यावर हात थोपटला. दुसऱ्या दिवशीपासून राघवनं कॉलेजमध्ये जाणं सुरू केलं. कॉलेजमध्ये जाताना तो हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसाठी डब्बा पोहोचवून जात होता. कॉलेज संपल्यावर तो संध्याकाळी मानसीला भेटायला येत होता. मानसीला दुरूनच बघून निघून जात होता. 2-3 दिवस गेले. गौरीच्या सुट्ट्याही संपत आल्या होत्या. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एका कंपनीत नोकरीला लागली होती. म्हणू आता जावं लागेल ग परत. पुन्हा लागून सुट्ट्या आल्या की येईल मी, गौरी मानसीला म्हणाली. हो ताई, पण येशील ना नक्की? मानसीनं तिला विचारलं. हो ग, येईल मी. तू काळजी घे आणि काही लागलं तर बिनधास्तपणे सांग मला. गौरी तिचा निरोप घेऊन निघाली. एक दिवस सकाळच्या वेळी नर्स ड्रेसिंग ट्रॉली घेऊन मानसीच्या रूममध्ये गेली. काय करायचंय सिस्टर? मानसीनं तिला विचारलं. डॉक्टर येतीलच आता. तुमच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग बदलून देतील, नर्स म्हणाली. पुन्हा बांधणार का असंच? जीव गुदमरतो हो माझा यात, मानसी तिला म्हणाली. सर ठरवतील, गरज असेल तर परत बांधतील, नर्स म्हणाली. थोड्या वेळात डॉक्टर तिथं आले. त्यांनी मानसीच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग काढलं. डॉक्टर, मला माझा चेहरा आरशात बघू द्या ना. आई म्हणे की लागलंय, पण एवढं असं काय लागलं असेल बरं? तुम्ही तर माझे केसही बँडेजमध्ये बांधून ठेवलेत, मानसी त्यांना म्हणाली. मिस मानसी, तुम्हाला खरं तर लागलेलं नाहीये, डॉक्टर तिला म्हणाले. मग काय झालं डॉक्टर? मानसीनं त्यांना विचारलं. तुम्हाला आठवतं का त्या दिवशी काय झालं होतं ते? डॉक्टर जखम स्वच्छ करत म्हणाले. हो, त्या दिवशी त्या वीरेनसोबत माझं भांडण झालं होतं. मी रागातून तिथून निघाले होते. त्यानं मला आवाज दिला आणि मी मागं वळून पाहिलं. तेवढ्यात त्यानं काहीतरी गरम फेकलं माझ्या चेहऱ्यावर. डॉक्टर, गरम फेकलं की भाजायला हवं ना? पण आई म्हणते की लागलंय. खूप लागलंय का हो डॉक्टर? त्या दिवशी नंतरचं मला काही आठवत नाहीये, मानसी म्हणाली. बरोबर आहे तुमचं. गरम फेकलं की भाजतंच आणि भाजलंच आहे, डॉक्टर म्हणाले. म्हणजे? मानसीनं परत विचारलं. म्हणजे मिस मानसी, तुमच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे, डॉक्टर म्हणाले. काय? मानसी किंचाळलीच. तिनं भिंतीकडं पाहिलं. तिथं लावलेल्या आरशात तिला भयान सत्य दिसलं. मानसीला राग अनावर झाला. चिडून ड्रेसिंग टेबलवरची औषधी बाटली उचलून तिनं आरशावर भिरकावली. मानसीच्या मनासारखेच आरशाचे तुकडे तुकडे झाले आणि तिच्या सौंदर्यासारखे ते इतस्ततः विखरले, कदाचित पुन्हा पूर्ववत न होण्यासाठी. राघव, मंदाताई आणि सुधीरराव तिघं मानसीच्या रूमच्या बाहेर थांबले होते. डॉक्टर नकुल मानसीच्या चेहऱ्यावरचं ड्रेसिंग बदलत होते. डॉक्टरांकडून सत्य परिस्थिती कळाल्यावर मानसीनं रागाच्या भरात तिच्या
रूममधला आरसा फोडला होता. त्याचा आवाज ऐकून तिघही काळजीत पडले. का? माझ्यासोबतच का हे सगळं? प्रेम केलं हेच चुकलं का? ज्याच्यावर प्रेम केलं त्यानंच असं करावं? मला वाटलं वीरेन सुद्धा माझ्यावर प्रेम करत असेल. मग त्यानं केलं ते काय होतं? नाही नाही, तो वीरेन नाहीच आहे. ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं तो वीरेन नाहीच हा. वीरेन, का बदललास तू एवढा? का? मानसीचं मन आक्रोश करत होतं. डॉक्टर तिचं ड्रेसिंग आटोपून तिच्या रूमच्या बाहेर आले. डॉक्टर, कशी आहे मानसी? तिचा चेहरा पूर्वीसारखा होईल ना? मंदाताई काळजीनं विचारत होत्या. चेहरा पूर्ववत होणं अवघड आहे. आता आपण जो त्वचेचा ग्राफ्ट लावला होता तो तिच्या शरीरानं पूर्णपणे ॲक्सेप्ट केला नाहीये. आपण अजून प्रयत्न करू. बघूया, डॉक्टर बोलून निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मंदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची मानसीच्या खोलीत जायची हिंमतच होत नव्हती. सुधीरराव उसनं अवसान आणून त्यांना धीर देत होते. काका, येतो मी. कॉलेजची वेळ होते. राघव नाईलाजानं म्हणाला. खरं तर तिथून निघायची त्याची इच्छाच नव्हती. राघव, थांब ना थोडं. मानसीला भेटून तर जा. खरं सांगू, तिच्यासमोर जायची हिंमतच नाहीये रे माझ्यात, मंदाताई त्याला म्हणाल्या. काकू, थांबलो असतो, पण मानसीला मी समोर आलेलंही आवडत नाही. अजून चिडते ती. म्हणून म्हणतोय, तुम्ही तिच्याजवळ थांबा. आपल्यालाच तिला सावरावं लागेल. आणि तुम्हाला तर मी कधीही आणि कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे. तुम्ही अगदी निसंकोचपणे सांगा. राघवच्या बोलण्यानं मंदाताई आणि सुधीररावांना थोडा धीर आला. ते दोघं मानसीच्या रूममध्ये गेले. मानसी शून्यात नजर लावून बसली होती. मंदाताईंनी तिला आवाज दिला. मंदाताईंच्या कुशीत शिरून मानसी हमसून हमसून रडली. आई, बाबा, त्या वीरेनला त्याच्या कर्माची फळं मिळालीच पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जायचंय. त्यानं मलाच नाही, त्यानं प्रियाला देखील फसवलं आहे, मानसी चिडून म्हणाली. पोलिसात जायची गरज नाहीये बेटा. पोलिसात तक्रार नोंदवली आहे आणि ते लोक वीरेनचा शोध घेत आहेत. तुझा जबाब नोंदवायचा बाकी आहे. पण तुझ्या तब्येतीमुळं डॉक्टरांनी जबाब द्यायला फिटनेस दिला नव्हता इतके दिवस, सुधीरराव म्हणाले. कुणी नोंदवली तक्रार आणि कधी? मानसीला प्रश्न पडला. राघवनं, मंदाताई म्हणाल्या. काय? मानसीला आश्चर्याचा धक्का बसला. हो मानसी, त्यानंच पोलीस कंप्लेंट केली. त्यानंच तुला दवाखान्यातही आणलं होतं. आम्ही इथं पोहोचेपर्यंत योग्य ते उपचार केवळ राघवमुळं सुरू झाले होते, मंदाताई म्हणाल्या. पण त्याला कसं कळालं सगळं? मानसीला प्रश्न पडला. मानसी, राघवनं आम्हाला सगळं सांगितलं. त्या दिवशी तू बोलवलं म्हणून तोही हॉटेलमध्ये आला होता. तुझं आणि वीरेनचं भांडण होऊन तू हॉटेलच्या बाहेर निघाली तेव्हा राघव बाहेरच रस्त्यावर होता. त्याच्या डोळ्यात देखत वीरेननं तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. सुधीरराव बोलता बोलता थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता. सगळं ऐकून मानसीही अगदी स्तब्ध झाली होती. नंतर त्यानंच तुला इथं आणलं. आम्ही पोहोचेपर्यंत तुझ्यावर उपचारही सुरू झाले होते.
अगं, फक्त राघवच नाही तर माई, त्याची बहीण रजनी, दोघीही तुझ्याजवळ थांबून होत्या रात्रभर. मंदाताई पुढं बोलू लागल्या. झालेला प्रसंग ऐकून मानसी निशब्द झाली होती. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.